विठोबाची द्वारी कीर्तनाची वारी। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने। गायनाचे उडे आपोली हा छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा संतपर प्रकरणातील अभंग। विठ्ठल विठ्ठल प्रत्येक जीवाला जी अपेक्षा आहे ती अपेक्षा सुखाची आहे। मग तो जीव छोटा असो या मोठा, गरीब असो या श्रीमंत, पण अपेक्षा कशाची आहे? आता छोटी छोटी मुलं या ठिकाणी देवासमोर जाणार आणि देवाला प्रार्थना करणार की हे देवा मला सुखाचं ठेव। आता सुख काय हे मुलांना कळतं का? सुख काय हे मुलांना कळत नाही, पण अपेक्षा कशाची आहे? सुखाची। म्हणजे प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे सुखाची। दुःख कोणालाच नकोय। सांसारिक माणसाचा जर आपण विचार केला तर काहींना बंगल्यामध्ये सुख वाटतं, काहींना 4 व्हीलरमध्ये सुख वाटतं, मुलाबाळांमध्ये सुख वाटतं, पण परमार्थिक माणसांचा संत महात्म्यांचा जर आपण विचार केला सुख वाटतंय तुम्हाला कशामध्ये? संत महात्म्यांचं उत्तर एकच येईल, आम्हाला जे सुख वाटतं आम्हाला सुख एका भगवंतामध्ये वाटतं। कारण प्रापंचिक माणसाला प्रश्न करा सुख आहे कशामध्ये? अनेक विषयामध्ये सुख प्रापंचिक माणूस शोधतो, पण संत महात्मे सुख शोधतात तर एका विषयामध्ये। कारण माऊलींना प्रश्न केला तुम्हाला सुख वाटतं कशामध्ये? माऊलींनी उत्तर दिलं सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। जगद्गुरु तुकोबारायांना देखील हाच प्रश्न केला सुख तुम्हाला वाटतं कशामध्ये? जगद्गुरु तुकोबारायांनी देखील उत्तर दिलं तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने। जनाबाई महाराजांनी सांगावं सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर। म्हणजे प्रत्येक जीवाला जी अपेक्षा आहे सुखाची। महाभारताचा जर आपण विचार केला माता कुंतीला भगवंतानं सांगितलं आत्या काय मागायचं ते मागून घ्या। आता आत्ताच्या आत्याला जर विचारलं भाच्यानं आत्या तुम्हाला काय पाहिजे? आत्ताच्या आत्या एकच सांगेल बघा, काळजीपूर्वक ऐका। आत्ताच्या आत्या एकच सांगेल भाऊ तुझ्या बहिणीचं लग्न लॉकडाऊन मध्ये तू केलं, एक वस्तू दिली तर दुसरी दिली नाही, मग एक काम कर सर्व वस्तू घे आणि गाडीमध्ये तेवढा पोच कर। म्हणजे आत्ताच्या आत्याची ही मागणी। पण माता कुंतीकडे भगवंतानं अपेक्षा केली आत्या मागायचं ते मागून घ्या। पण माता कुंतीनं सांगितलं की देवा माझ्या वाट्याला दुःख येऊ दे, माझ्या वाट्याला दुःख येऊ दे। कारण त्यांना माहिती होतं दुःखाच्या प्रसंगी आपण भगवंताचा धावा केला भगवंत धावून येणार। कारण आपल्यालाही देव आठवतो केव्हा? सुखात का दुःखात। आपला एक स्वभाव आहे बघा, अंगाला आला ताप देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप देवाच्या बापाचाही मी बाप। म्हणजे आपल्यालाही देव आठवतो, आपल्याला देव दुःखामध्ये आठवतो। माता कुंतीनं देखील मागणी केली अपेक्षा केली की देवा माझ्या वाट्याला दुःख येऊ दे। कारण त्यांना माहिती होतं दुःखाची मागणी केली भगवंत धावून येणार आणि भगवंत धावून आल्यानंतर भगवंताचं रूप पाहिल्यानंतर या जीवाला सुख मिळणार। कारण देवाचं रूप कसं आहे? रूप सावळे सुंदर कानी कुंडले मकराकार राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया। अतिशय भगवंताचं रूप सुंदर आहे। नामदेव महाराज देखील वर्णन करतात बघा सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर। नामया दातार केशवराज नामया दातार केशवराज नामया दातार केशवराज नामया दातार केशवराज। देखी लागे माये यमुनेच्या तीरी देखी लागे माये यमुनेच्या तीरी देखी लागे माये यमुनेच्या तीरी देखी लागे माये यमुनेच्या तीरी। भगवंताचं रूप अतिशय सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशवराज। देवाचं रूप पाहिलं जीवाला मिळेल सुख। म्हणजे प्रत्यक्ष जरी मागणी अपेक्षा दुःखाची केलेला आहे पण उत्तरार्धामध्ये त्यांना मिळालेला आहे सुख। विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय देखील देवाला
भिकारी कर. आता किती जणांना वाटतं आपण भिकारी व्हावं? प्रत्येकाला अपेक्षा एकच आहे, 4 व्हीलर असावी घरासमोर, मोठा बंगला असावा, घरामध्ये लेकरं बाळं असावी. पण जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला सांगावं, देवा एक काम कर, काय? मला तू भिकारी कर. तुका म्हणे करी फकीराचे परी. पण उत्तरार्धामध्ये ऐका, रात्रंदिवस हरी येईल वाचे. जो रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करतोय, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, सुखे सेऊ ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा काळदूत यमाची. जो रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करतो त्याच्या वाट्याला दुःख नाही, तर त्याच्या वाट्याला आहे सुख. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण या सुखाच्या बाबतीत काय होतं बघा, कधी कधी लोक मरतात पण त्यांना सुख मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, जनक मुक्ती नाही केला, जनक मुक्ती नाही केला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. म्हणजे आशेमध्ये माणूस मरतो पण त्याला सुख मिळत नाही, कारण आशा ही नेहमी दुःखाला कारणीभूत ठरत असते. काय झालं बघा, आपल्या उगावचा माणूस गेला दुकानामध्ये नारळ घ्यायला. दुकानदाराला विचारलं केवढ्याला आहे नारळ? दुकानदाराने सांगितलं 20 रुपयाला. आता ग्राहकाचा एक स्वभाव आहे, 5 रुपयांनी तरी कमी करणार. यानं सांगितलं 15 रुपयाला द्या ना. दुकानदारानं सांगितलं 15 रुपयाला भेटल, पण इथं नाही भेटायचं. मग निफाडला जावं लागणार. आता 15 रुपयाच्या नारळासाठी माणूस गेला कुठं? निफाडला. आता निफाडला गेला, नारळ घ्यायचं होतं, दुकानदारानं सांगितलं 15 रुपयाला. यानं सांगितलं 10 रुपयाला द्या ना. आता 10 रुपयाला द्या म्हटल्यानंतर दुकानदारानं सांगितलं 10ला भेटल, पण इथं भेटायचं नाही. मग कुठं? नाशिकला जावं लागणार. आता 10 रुपयाच्या नारळासाठी माणूस गेला कुठं? ते म्हणणार आता इथं माणूस होता, नाशिकला पोहोचलाच कसा? पण दृष्टांतातल्या माणसाला नाशिकला जायला वेळ लागत. नाशिकला गेला, नारळ घ्यायचं होतं. नारळ कितीला आहे? 10 रुपयाला. यानं सांगितलं 5 रुपयाला द्या ना. दुकानदारानं सांगितलं इथं नाही भेटायचं, मग मुंबईला जावं लागणार. आता मुंबईला गेला 5 रुपयाच्या नारळासाठी. नारळ घ्यायचं होतं, 5 रुपयाला आहे, फुकट द्या ना. आता फुकट द्या ना म्हटल्यानंतर दुकानदारानं सांगितलं फुकट नारळ भेटल, पण इथं नाही भेटायचं, मग कोकणात जावं लागणार. आता फुकटच्या नारळासाठी माणूस गेला कुठं? कोकणात. आता कोकणामध्ये गेल्यानंतर एवढी नारळाची झाडं होती, एक नारळाचं झाडाचं तिरप होतं. त्या झाडावरती हे चढून गेलं. एवढी नारळ होती, तर एक नारळ त्यानं हातामध्ये धरलं. आता नारळ हातात धरलं आणि ते झाड तिरपा असल्यामुळे याचे जे पाय निसटले, तसं खाली लोंबकळायला लागलं. आता खाली लोंबकळत असताना एक उंटावाला येत होता. आता उंटावाला येत होता, त्या उंटावाल्याला आवाज दिला, ओ उंटावाले काका, खालून फक्त माझे पाय धरा, 1000 रुपये देतो तुम्हाला. उंटावाल्यानं विचार केला, फक्त पाय धरायचे, किती भेटणार आहे? 1000 रुपये. मग तो उंटावाला त्या नारळाच्या झाडाखाली गेला, उभा राहिला, याचे पाय धरले, पण झालं काय? खालच्या उंटाला वाचलं, आपल्यावरचा बोजा कमी झाला. ते उंट पुढं निघून गेलं. मग आता हे दोघंही लोंबकळायला लागले. वरच्यानं खालच्याला किती कबूल केले होते? 1000 रुपये देतो, फक्त माझे पाय धर. आता खालच्यानं वरच्याला विनवणी केली, 2000 रुपये देतो, पण वरचं नारळ मात्र सोडू नको. विठ्ठल विठ्ठल सांगायचं मला एकच आहे की आशा ही नेहमी दुःखाला कारणीभूत ठरत असते. माणसाला सुख मिळत नाही. अशा सुखाचे मुख्य प्रकार आहेत 3. पहिला आहे विषय सुख, दुसरा आहे ब्रह्मसुख, तिसरा आहे भक्ती सुख. पहिला प्रकार आहे विषय सुख. विषयातलं सुख असतं कसं बघा, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, आबराची सावली जाईल राया. विषयातलं सुख साधं उदाहरण देते. लग्न झालं, दोघं पती पत्नीमध्ये फार प्रेम असतं बघा.
पहिल्या वर्षाला पतीने बोलावं आणि पत्नीने ऐकावं, दुसऱ्या वर्षाला पत्नीने बोलावं आणि पतीने ऐकावं, तिसऱ्या वर्षाला दोघांनी बोलावं म्हणजे दोघांनी भांडणं करावी, शेजाऱ्यांनी त्यांची भांडणं मिटवावी आणि काहींना पेटवावी सुद्धा. आणि एकदा का लग्नाला 10-5 वर्ष झाले दोघांनी एकमेकांना बोलावं, मला काय तुझी गरज, उचल पिशवी आणि हे जे सुख आहे हे विषयातलं सुख.